आज आपण बनवत आहोत अनारसांची रेसिपी। तर बघूया त्यासाठी कसं काय करायचं आहे ते। तर आपण 2 वाटीभर तांदूळ घेतलेला आहे आणि हे तांदूळ आता आपण स्वच्छपैकी धुवून घेऊयात। आणि आता धुवून झालेला आहे, धुवून घेऊयात आपण हे। धुवून झालं तर पाणी टाकून आपण नेक्स्ट डे साठी ठेवून घेऊया ते तसं रात्रभर भिजायला। आणि आता नेक्स्ट डे बघा आपण काढून घेतलेलं आहे। आता हे परत एकदा आपण पाणी त्यातलं काढून घेऊया। झालेलं आहे आपलं तांदूळ कसं भिजलेलं आहे। आता हे पाणी पण आपण काढून घेऊया। आता यामध्ये परत पाणी भरून आपण हे नेक्स्ट डे साठी परत ठेवूया, दुसऱ्या दिवशीसाठी। तर दुसऱ्या दिवशी बघा आपलं परत झालेलं आहे। रात्रभर आपण हे पाणी तसंच ठेवलं होतं। आता हे पण पाणी आपण काढून घेऊयात, फिरून तांदूळ घेऊयात। आणि आता हे आपण पाणी काढून घेऊयात। झालेलं आहे आता आपलं पाणी काढून। आता हे आपण तिसऱ्या दिवशी पण असंच करूयात। बघा यामध्ये आता आपलं तांदूळ बघा कसं पूर्ण भिजलेलं आहे। आणि हे आता आपण पंख्याखाली सुकून घेऊयात, वाळून घेऊयात, म्हणजे त्यातला ओलसरपणा जो आहे तो जाईल या प्रकारे। आणि जास्त वेळ सुद्धा आपल्याला हे सुकून द्यायचं नाही आहे, थोडासा त्यामध्ये ओलावा असला पाहिजे। बघा असं चांगल्या प्रकारे असं नीट वाळून घेतलेलं आहे आपण हे। बघा थोडाफार असा ओलावा आपल्याला ठेवायचा आहे यामध्ये। आता आपण हे एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊयात आपण। एकदम बारीक असं करून घेऊयात आता हे आपण। बघा झालेलं आहे आता आपलं पिठी झालेली आहे। बघा कशी झालेली आहे, मस्तपैकी झालेली आहे। आणि थोडासा त्यामध्ये जाडसरपणा आपल्याला ठेवायचा आहे। आणि आता यामध्ये आपण 1 वाटी गूळ मिसळून घेऊयात। आता हे गूळ आणि आपलं वाटलेलं तांदळाची पिठी हे दोन्ही जिन्नस एकत्र करून घेऊयात। बघा आपलं आता एकजीव करून झालेलं आहे, हे चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे। आता आपण याचे गोळे बनवून घेऊया। जितके होतील तेवढे आपल्याला याचे गोळे झालेले आहेत, करून घेऊया। तर अंदाजे याचे 3 ते 4 गोळे होतात बनून। चांगल्या प्रकारे गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। आपले गोळे झालेले आहेत। आणि आता हे गोळे आपण रात्रभर तसेच ठेवूया। नेक्स्ट डे बघूयात आपण। बघा नेक्स्ट डे आपले हे गोळे कसे झालेले आहेत ते आपण काढून घेऊयात। आणि ते आता आपल्याला कुस्करून घ्यायचे आहे, म्हणजे ते गोळे फोडून घ्यायचे आहेत आपल्याला, कुस्करून घ्यायचे आहेत ते सगळे गोळे। आणि यांचा आता आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। बघा आता आपण हे मळून घेतलेलं आहे गोळ्यांचं। आता हे आपण मुरण्यासाठी ठेवूयात, एक अर्धा तासपर्यंत मुरून घेऊयात। आता आपलं मुरून झालेलं आहे पीठ, बघा मस्त असं मुरलेलं आहे। बघा चांगल्या प्रकारे असं भिजलेलं आहे ते। आता आपण बारीक बारीक त्याचे अनारसे तयार करून घेऊयात।
बघा अशा प्रकारे आकार द्यायचा आहे आपल्याला. आणि हे खसखस आहे ते आपण यांना लावून घेऊयात. आणि ती खसखस अशी चिटकून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे टेस्ट खूप भारी लागते आणि दिसायला पण छान वाटतात ते असे. आणि थोडंसं तूप पण लावून घेऊयात वरून आपण. झालेलं आहे आपलं हे तूप वगैरे लावून. आणि ते खसखस पण चिटकलेले आहे. बघा अशा प्रकारे आपण हे खसखस लावून घ्यायचं आहे. असेच आपण अनारसे करून घेऊयात आता. आणि हे करून झाल्यावर आपल्याला तेल घ्यायचं आहे कढईमध्ये. आणि जे आपण अनारसे करून घेतले होते ते एक एक करून मग यामध्ये आपण सोडून घेऊयात. बघा मस्तपैकी आपले खसखस पण लावून झालेले आहेत. आता हे एक एक करून आपण तेलामध्ये सोडून घेऊया. तेल जास्त गरमही नको, जास्त मीडियम तेलामध्ये आपण हे करून घेऊया. एक एक सोडून घेऊयात. बघा कसे असे वरती यायला लागले ते अनारसे, म्हणजे शिजत आलेले आहेत. आणि आपल्याला यांना थोडंसं गोल्डन ब्राऊन कलरचं होऊन द्यायचं आहे. बघा असे झालेले आहेत आता आपले गोल्डन. बघा गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. मस्त असे टम्म दिशेने फुगल्यासारखे वाटतात. बघा छान वाटते दिसायला पण. आता हे आपण झालेले आहेत आपले अनारसे. हे आपण जरा काढून घेऊयात. बघा कसा मस्त आकार झालेला आहे, फुगलेले आहेत. हे आपण काढून घेऊयात बाजूला. अशा प्रकारे आपण आपले अनारसे फ्राय करून घेऊयात सगळे. खूप टेस्टी आणि छान असे आपले अनारसे झालेले आहेत. एकदम मस्त चमचमीत अनारसे.